बिझनेस मॅनेजमेंट या विषयातील इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट हा 4th चॅप्टर आपण शिकत आहोत. आणि यामध्ये आज फॅक्टर्स बिहाइंड द ग्रोथ ऑफ इंटरनॅशनल बिझनेस हा घटक पाहणार. तर यात पहिला आहे सॅच्युरेशन ऑफ डोमेस्टिक मार्केट. सॅच्युरेशन म्हणजे पूर्ण होणे, भरणे, एकजीव होणे, अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. तर काय आहे की जेव्हा आपली लोकल मार्केट, त्याला डोमेस्टिक मार्केट असं म्हणू, मग ते स्टेट लेवलवरती असेल, नॅशनल लेवलवरती असेल, हे जेव्हा आपण आपल्या उत्पादनाने पूर्णपणे भरत असतो, म्हणजे वस्तू निर्माण झाल्यानंतर त्याची विक्री आपल्या देशामध्ये सहज होत असेल, पूर्ण होत असेल, अशा वेळी काय होत असतं, गरज पडत असते या देशाबाहेर माल विक्री करण्याची. उदाहरणार्थ हळद हे बहुतांश लोकांना, म्हणजे बहुतांश देशातील लोकांना ही खाण्याची वस्तू आहे आणि त्याला कशा पद्धतीनं खाल्लं पाहिजे हे लक्षात येत नाही. तेव्हा हळदीचे गुणधर्म हे भारतीय लोकांना माहीत आहेत. तेव्हा हळद इथं स्वस्तात विकली जाते, मात्र ते चांगल्या दर्जाची हळद बाहेरील विदेशी बाजारपेठेमध्ये एक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म म्हणून स्वीकारला जातो आणि त्याची किंमत मोठ्या प्रमाणावर, म्हणजेच भारतीय किमतीपेक्षा कशी असते, बाहेर महाग विकली जाते. तेव्हा सॅच्युरेशन हा एक इंटरनॅशनल बिझनेसमध्ये जाण्याचा किंवा तिथं ग्रोथ करण्याचा हा फायदा आहे. नेक्स्ट आहे अपॉर्च्युनिटीज इन फॉरेन मार्केट. ॲज डोमेस्टिक मार्केट इन सम कंट्रीज have saturated, there are many developing countries where these markets are blooming. Organizations have great opportunities to boost their sales and profit by selling their product in this market. जेव्हा आपण डोमेस्टिक बाजारपेठेमध्ये वस्तू पूर्णपणे विक्री करत असतो, तेव्हा जास्त प्रमाणात विक्री करण्याचा हेतू किंवा जास्त नफा कमवण्याचा उद्देश जर साध्य करायचा असेल, तर अशा प्रकारची एक अपॉर्च्युनिटी असते की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये ही वस्तू जाऊन विक्री केल्यानंतर त्याचा नफा हा मोठ्या प्रमाणात होत असतो. देन नेक्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ लो कॉस्ट लेबर. When we compare labor cost in developed countries with respect of developing countries, they are very high. As a result, organization find out cheaper and shift production in this country. साहजिकच उदाहरण आहे पहा, सर्वांच्या परिचयाचं असणारं. भारतामध्ये लेबर पेमेंट किती दिली जाते? एक 400 ते 600 रुपये. मात्र सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये केवळ लेबर पेमेंट म्हणून 2100 ते 2500 रुपये सहज दिले जातात. मग काय आहे तर भारतीय मार्केटमध्ये लेबर पेमेंट मोठ्या प्रमाणावर दिली जात नाही. याचं कारण काय असेल तर आपण डेव्हलपिंग कंट्रीज आहोत, आपल्याकडं साधनं अपुरे आहेत, आपण अप्रगत राष्ट्रामध्ये काम करतो, संपत्ती कमी आहे आपल्याकडं. मात्र अरबी देशामध्ये संपत्ती कमी आहे का? नाही. तिथं
काम करण्यासाठी लेबर लवकर उपलब्ध होतात का? होत नाहीत. मग काय करतात? बाहेरील देशातून म्हणजेच गरीब देशातून काय करत असतात? भारत, पाकिस्तान, भूटान यासारख्या देशातील लोकांकडून ते काय करत असतात? काम करून घेत असतात. नेक्स्ट आहे कॉम्पिटिटिव्ह रिजन. कॉम्पिटिटिव्ह रिजन यामध्ये असं म्हणता येईल की जेव्हा चांगल्या प्रकारचे कॉम्पिटिशन निर्माण होत असते तेव्हा वस्तू विक्री करण्यास हा चांगला प्रतिसाद किंवा उत्साह निर्माण होत असतो. कारण जर डोमेस्टिक मार्केटमध्ये चालणारी वस्तू जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये चालत असेल तर ती वस्तू ब्रँडेड आहे, नावाजलेली आहे, उपयुक्त आहे असं समजण्यास हरकत नाही. मग डोमेस्टिक मार्केटमध्ये जे असणारे कॉम्पिटिशन आहे त्याच प्रकारचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये असणार आहे का हो? नाही. ऑफकोर्स त्यापेक्षा टफ असणार आहे. कारण पैसा केवळ एकाच देशाकडे असतो का? नाही. किंवा एकाच व्यक्तीकडे असतो का? तर तसंही नाही. तर काय आहे? पैसा अनेक देशांकडे, अनेक लोकांकडे असतात आणि पैसा हे मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं गुंतवून त्याचा रिटर्न मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. नेक्स्ट आहे इन्क्रीज डिमांड. Customers in a countries that did not have the purchasing power to acquire high quality product are now purchasing them to improve economic condition. जेव्हा वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत असते तेव्हा काय होत असतो? तर पुरवठा जास्त केला जातो. वस्तूच्या मागणीत वाढ झाली काय होतं की मार्केटमध्ये तेवढा मुबलक माल पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे सेल्स वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि सेल्स वाढला की त्याचं प्रॉफिट आपोआप वाढलं. मग या पद्धतीनं जेव्हा प्रॉफिट वाढलं की काय होतं? उत्पन्न वाढल्यामुळं स्वतःची प्रगती होते. स्वतःची प्रगती झाली तशी समाजाची प्रगती होते. समाजाची प्रगती झाली की राष्ट्राची प्रगती होत असते. म्हणून काय होतं? इन्क्रीज इन डिमांड हा सुद्धा इंटरनॅशनल बिझनेसमधला ग्रोथ फॅक्टर आहे. देन रिडक्शन ऑफ ट्रेड बॅरियर्स. म्हणजे मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग इकॉनॉमीज आर नाव रिलॅक्सिंग their trade barriers and opening doors to foreign multinational and allow their companies to set up their organization abroad. भारतात सुद्धा 1991च्या LPG धोरणामुळे काय झालेलं आहे तर चांगल्या प्रकारे उद्योगधंदे विकसित झाले आहेत. विदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी मिळाल्यामुळे भारतातील व्यवसाय आणखी चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे. तर काही देश काय करतात? आपल्या देशामध्ये सामग्री सादर आहे ना, मग त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी अनेक फॉरेन कंट्रीजना काय करत असतात? इन्व्हाइट करत असतात या देशामध्ये व्यापार करा. आणि व्यापार केल्यामुळं काय होतं? तिथल्या लोकांना नोकरी मिळते. नोकरी मिळाली की बेरोजगारी कमी होते आणि बेरोजगारी कमी झाली की उत्पन्नात वाढ होते आणि देशाचं इकॉनॉमिक चांगल्या पद्धतीनं वाढण्यास मदत होत असते. मग प्रगत देश काय करत असतात? व्यापारासाठी खूप मोठ्या प्रमाणात अटी व नियम ठेवत नाहीत. तर काय करतात? रिलॅक्स माइंडनं काय करत असते? शक्यतो विदेशी व्यापारासाठी ओपन डोअर ठेवत असतात. The next, development of communication and technology. जेव्हा
कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीनं विकसित झाल्यामुळे काय होत असतं की वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्रो करण्याची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, जे कोरोनाचे अँटीबॉडीज तयार करणारे औषधं आहेत, म्हणजे लस असतील, औषधं असतील, यांना आज जागतिक बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आणि आपण एका देशातून दुसऱ्या देशाला सहज मदत पोहोचवू शकतो, कारण काय आहे, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळं काय होतं की व्यवसाय करण्यास चांगल्या पद्धतीनं मदत होत असते. आणि कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीज ज्या देशात चांगल्या पद्धतीनं आहेत, त्या देशात व्यापार करायला सर्वच जण तयार होतात. का? कारण वेळेत माल पोहोचणार, वेळेत उत्पादन होणार आणि वेळेत ग्राहकाच्या हातात पडणार. वाहतुकीची साधनं, कम्युनिकेशनची साधनं आणि टेक्नॉलॉजी वापर असल्यामुळे उत्पादन होणारं ते प्रोडक्ट, या सर्वांचा यामध्ये विचार केला जातो. आणि अशा प्रकारचं उत्पादन हे इंटरनॅशनल बिझनेस ग्रोथ करण्याचा हा एक मार्ग आहे. तर या पद्धतीने आज आपण फॅक्टर्स बिहाइंड द ग्रोथ ऑफ इंटरनॅशनल बिझनेस हा घटक शिकलो आहोत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.